यावर आपलं लक्ष असणारच आहे। आपण थेट जाऊयात। अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सध्या सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे। तर प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांसोबत संवाद साधला जातोय, लोकांना योजनेची माहिती दिली जाते। यात्रेच्या माध्यमातून जनसन्मान यात्रा ही सध्या सुरू झाली आहे। तर कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या ठिकाणी पोलिसांचाही चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। शाळेतली मुलं खरं तर या जनसन्मान यात्रेचं स्वागतासाठी या ठिकाणी आले आहेत। त्यांच्याकडून लेझिम नृत्य हे सादर केलं जात आहे। अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा ही आपण पाहतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत। शिवाय या बसमधून प्रत्येक ठिकाणी जाऊन नागरिकांसोबत संवाद साधला जाणार आहे। योजनेची माहिती दिली जाईल। सगळ्याच नागरिकांना ज्या राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या योजनांची यावेळेस माहिती दिली जाणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार गट हा कामाला लागल्याचं पाहायला मिळतो। जनसन्मान यात्रेची दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून खरतर सुरुवात होते आणि त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतो। आपण बघतोय जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवार हे अर्थातच आपली ताकद जी आहे ती ताकद आजमावून पाहत आहेत आणि एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। अजित पवार यांची ही जनसन्मान यात्रा दिंडोरीमधनं सुरू झालेली आहे आणि ठिकठिकाणी जंगी असं स्वागत त्यांच्या या गुलाबी बसचं होताना पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, अतिशय जंगी स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळतंय। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं दादा गट आपली ताकद आजमावतोय। खऱ्या प्रज्ञा जसं तुम्ही म्हणालात की अजितदादा आपली ताकद कुठेतरी आजमावण्याचा प्रयत्न करतायत असंच बघायला मिळतंय। आज सकाळी अजितदादांचं ओझर विमानतळावरती आगमन हे झालेलं होतं। त्यानंतर जी गुलाबी बस ही बनवण्यात आलेली आहेत अजितदादांच्या जॅकेटप्रमाणे त्या बसमध्ये बसून या यात्रेला सुरुवाती झालेली आहे। आपण जर पाहिलं तर अजितदादांसोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे किंवा इतर जे काही आमदार किंवा मंत्री आहेत अजितदादांचे ते सर्व उपस्थित आहेत। नाशिकमधले आमदार देखील आहेत आणि कुठेतरी या यात्रेच्या माध्यमातून जे जरी अजितदादा हे सरकारच्या विविध योजना आहेत, विकास काम आहेत ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत, त्यांच्याशी मला संवाद साधायचा आहे असं जरी सांगत असतील तरी मात्र दुसरीकडे एक प्रकारे अजितदादांकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। आगामी विधानसभा आता खरं तर जवळच आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती अजितदादा आता कुठेतरी स्वबळावरती लढण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून चाचपणी देखील करतायत का असा देखील प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय। अजितदादांचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केलं जात आहे। त्यासोबतच जे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात त्या श्रीराम शेट्टींच्या कादवा कारखान्यावर देखील अजितदादा जाऊन पोहोचले होते। तिथे देखील त्यांच्या भेटीगाठी झाल्या, त्यांच्या जल्लोषात स्वागत हे झालेलं आहे आणि सध्या अजितदादा आता दिंडोरीमध्ये पुढच्या 10 मिनिटात दाखल होतील। इथे आल्यानंतर ते जाहीर मेळावा देखील घेणार आहेत। त्यामुळे एकंदरीत आता आज दिंडोरी आणि देवळीमध्ये अजितदादांची ही यात्रा आहे। पहिल्याच दिवशी अजितदादांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन असं केलं जात आहे।
नक्कीच आणि तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल. तर जोरदार शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय आणि अजित पवार हे विधानसभेसाठी जोरदार तयारीला लागलेलेही पाहायला मिळत आहेत. या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून ते आपली ताकदही वाढवत आहेत.